यावेळी टायमिंग सांगेन तर इव्हनिंगचे 6 वाजलेले आहेत आणि बघू शकता थोडा अंधार पडलेले, म्हणजे 6 वाजताच पूर्णपणे दिवस मावळतो. आणि आज कपडे लेट धुवून झालेले त्यामुळे हडकत आहेत. आणि तर बघू शकता बरोबर 6 वाजलेले आहेत आणि उद्या आहे पौर्णिमा, उद्या दत्त जयंती आहे. तर दिनेशचे पप्पा जाणार आहेत घाणगापूरला, म्हणजे वर्षाला जातात आणि येता येता माणिक नगरलाही जातात, म्हणजे आमच्या घरचे देव कुलदैवत आहेत. रात्री 8 वाजता ते निघणार आहेत. तर इथे जेवण करून जातील आणि उद्या जेवण करण्यासाठी मी टिफिन भरून देणार आहे, म्हणजे भाकरी भाजी हे सगळं बनवायचं आहे मला. तर आज दिवस ना खूप बिझी गेला माझा, तुम्ही बघितलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये. आज सासूबाईची पुण्यतिथी होती, त्यामुळे ना वीर सवाशीण सगळे गावाकडून पाहुणे आलेले होते. तर दिवसभर गोंधळ होता, पुरणपोळीचा स्वयंपाक, सगळ्यांचे जेवण खाणं हे सगळं झालं आणि घरची कामं. तर थोडेफार भांडे झालेले होते, तसं तर जेवण पात्रातच केलेले, त्यामुळे भांडे जास्त नाही आहेत, थोडेच आहे तिथे टोपल्यात मी भरून ठेवलेले. तर आता म्हणजे धावपळ खूप झाली ना, म्हणून मी भांडी जमा करून ठेवले. आणि आत्ता दिनेश पप्पा आलेले होते घरी, तर चहा वगैरे बनलेला आहे. तर चहा घेऊन गेले परत गॅरेजला आणि मी आता स्वयंपाकात लागते. म्हणजे म्हणत होते की 8 वाजेपर्यंत सगळं आवरून म्हणजे बॅग वगैरे सगळं रेडी करायचं आहे. तर त्यांचे कपडे वगैरे सगळं बॅगमध्ये भरून ठेवते, परत दिवा वगैरे हे सगळं मी काढून ठेवते. आणि म्हणत होते थोडंसं शिदा पण दे बांधून, म्हणजे तिथं जे स्वयंपाक बनतो ना त्यामध्ये टाकण्याचं, म्हणजे प्रसाद म्हणून सगळ्यांना देतो. म्हणजे असं तरी होत नाही आहे, जसं मंदिरामध्ये जे भंडारा बनतो ना त्यामध्ये थोडंसं आपण टाकलं ना थोडासा हातभार आपलाही लागतो. तर म्हणत होते सगळं थोडंसं बांधून ठेव. तर तेही बांधायचं आहे, स्वयंपाकही करायचं आहे, म्हणजे मेथीची भाजी भाकरी हे बनवायचं आहे मला. म्हणत होते दही पण दे, पण घरचं दही ना थोडंसं आंबट होतं ना. मी तेच म्हणत होते यांना की एखादी पॉकेट वगैरे घेऊन खावा. तर म्हणत आहेत मला बाहेरचं काहीच खायचं नाही आहे, कारण ते दही पण आवडत नाही त्याला. छान असतं, मला आवडतं पण त्यांना आवडत नाही. थोडंसं दूध ना विरजू लावून दे म्हणत आहेत, म्हणजे उद्यापर्यंत ते दही बनेल. आणि तसं तर उद्या गुरुवार आहे, तर उद्या दुपारी ते जेवण करणार आहे. तसं तर प्रत्येक गुरुवारी रात्री 8 वाजता आम्ही जेवण करतो. पण म्हणत आहेत आता देवाच्या दारी गेल्यानंतर तिथून उपाशी मी येणार नाही, तिथलाही प्रसाद घेईन आणि घरचं पण थोडंसं पॅक करून दे. तर ठीक आहे, मला आता लागूया, म्हणजे लेट होणार आहे. नंतर 8पर्यंत मला सगळंच करायचं आहे. परत बाहेर कपडे ते पण नंतर आणायचे आहेत मला आणि थोडंसं हाडकुदे खूप ओढले आहेत. आता हे दूध मी थोडंसं कोमट करते आणि अगदी विरजू लावून एक डब्यात भरून ठेवते, म्हणजे तसं डबा देता येईल त्यांना उद्यापर्यंत, ते व्यवस्थित विरजलं जाईल. आणि मग मेथीची भाजी रात्रीच निवडून ठेवली, दिनेशच्या पप्पानेच निवडली. रात्री खूप लेट झालेला होता मला सगळी कामं आवरून झोपण्यासाठी, म्हणजे रात्री लसूण वगैरे सोलणं, कारण आज हे सगळं होतं ना पुण्यतिथी होती सासूबाईची, त्यामुळे आज काही होणार नव्हतं. मग रात्री लसूण सोलणं, सगळ्या भाज्या वगैरे निवडणं हे सगळं काम दिनेशच्या पप्पानी केलेलं आहे. मी भांडे वगैरे सगळे क्लीन करत होते, थोडीफार तयारी करत होते, तर सगळं आवरून ठेवले. तर आता मेथीची भाजी निवडून ठेवलेली आहे, कोथिंबीर वगैरे. तर आता पटकन मेथीची भाजी बनवते, मुगाची डाळ टाकून, आणि ज्वारीच्या पातळाच्या भाकरी बनवते. तसं तर घरी थोडंसं जाड बनवते मी, पण देण्यासाठी थोड्याशा पातळच बनवणार आहे. तर चला पटकन लावते आता, म्हणजे पटकन लागते आता, जास्त बोलणार नाही कारण लेट खूप होतं. म्हणजे कसा वेळ जातो ना समजतच नाही आहे. तुम्ही म्हणता ना ते समोर येऊन बोलत जा, मला छान वाटतं, तर खरं आहे, पण घाई गडबड खूप असते, त्यामध्ये कधी होत नाही. मी व्हॉइस ओव्हर देते नंतर. मी आतापासून प्रयत्न करत जाईन की तुम्हाला समोरासमोर येऊन बोलेन, 2 गोष्टी का होईना बोलेन, म्हणजे मला पण छान वाटतं आणि वेळेची कमी त्यामुळे होत नाही आहे. तर मेथीची भाजी बनवायची, त्यासाठी मुगाची डाळ मी शिजत ठेवते, म्हणजे डाळ अर्धीवट शिजवून घ्यायची आहे. तर इकडे 1 ते 1.5 वाटी मुगाची डाळ घेतली, म्हणजे अंदाजानंच घेतलेली आहे मी. आणि ही मुगाची डाळ ना घरी बनवलेली आहे, म्हणजे मूग घेऊन मी डाळ घरच्या घरी बनवते. आणि जुनी डाळ आहे ना त्यामुळे शिजून ही दुप्पट होते, म्हणून मी थोडीशी काढली, म्हणजे जास्तच घेतलेली होती. तर डाळीच्या डबल पाणी टाकलं आणि डाळ शिजत ठेवलेली आहे. तिकडे मी दूध गरम करून घेतलं, म्हणजे हलकंसं कोमट करून घेतलं. आता यांना हे म्हणत होते की दही दे, तर घरचं जे दही असतं ना ते खूप आंबट होतं उद्यापर्यंत, पण यांना पॉकेटाचं दही खायचं नव्हतं म्हणून माझ्याकडे काही ऑप्शन नव्हता. म्हणून मी काय केलं, इकडे दूध कोमट केलं आणि साईसहित दूध ह्या डब्यात टाकलेलं आहे, म्हणजे दही आंबट होणार नाही. थोडंसं आंबट झालं तरी पण चालतं, साय असली ना छान लागतं. तर इकडे जी दही मी सकाळी विरजू लावलेलं होतं ना ते पूर्णपणे यामध्ये टाकलेलं आहे दुधामध्ये, आणि टोपण लावून ठेवलं. पण या डब्याचं टोपण खूप लूज आहे, नंतर मी त्याला ॲल्युमिनियम पेपर लावणार आहे, म्हणजे दूध जास्त गरम आहे, म्हणजे कोमट आहे ना, छान गार झाल्यानंतरच लावणार आहे. आणि तसं तर यांना जायला आणखीन 1-1.5 तास टाईम आहे. तर इकडे डाळ शिजत आहे, तोपर्यंत मी इकडच्या रूममध्ये आलेले, बेडरूममध्ये, आणि यांचे कपडे अगोदर काढते, म्हणजे 2 जोड कपडे इकडे काढलेले आहेत, एक घालून जातील आणि बॅग ठेवून देते, म्हणजे उद्या पहाटे तिथं आंघोळ करतात, मग सगळं मला आवरून द्यायचं आहे. जसं टावेल, दस्ती सगळं मी काढून ठेवलेलं आहे. परत गंध, तेल, शॅम्पू हे सगळं मी काढून ठेवलं, म्हणजे बॅग भरण्यासाठी काय काय पाहिजे सगळं मी बाहेर नेऊन ठेवलं, कारण नंतर विसराविसर होते. सगळे एकत्र करून ठेवलं तर बॅग भरायला जास्त वेळ लागणार नाही. तर इकडं आता तेल, वाती हे सगळं मी डब्यात भरलेलं आहे, आणि हळदी, कुंकू, आणि हे म्हणत होते शिदा दे काहीतरी, म्हणजे तांदूळ, डाळ हे पण मी देणार आहे, म्हणजे जिथं जे भंडारा बनतो ना तिथं देण्यासाठी. तर तांदूळ घेतलेले, तांदूळ अगोदर मी फटकून घेतलं, म्हणजे नीट करूनच इकडे कवरमध्ये भरले.
म्हणजे आपण तसंच दिलं ना तसंच भंडाऱ्यामध्ये टाकतात म्हणून मी नीट करून दिलेलं आहे. आणि डाळ पण इकडे या कवरमध्ये घातली. तर इकडं देण्यासाठी मी सगळं कवर वगैरे भरून सगळं मी हॉलमध्ये नेऊन ठेवलेलं आहे, म्हणजे पटकन बॅग भरता येते. तर सगळं छान पॅक केलेलं आहे कवरमध्ये. आता स्वयंपाक बनवून घेते. मेथीची भाजी, भाकरी आणि ठेचा, दही हे सगळं पॅक करून द्यायचं आहे. तिकडं तांदूळ मी कवरमध्ये भरलेले आहेत आणि अगोदर नेऊन ठेवते बाहेर, म्हणजे नंतर विसरणारी नाही आणि सगळं एकत्र भेटतं आपल्याला, जास्त धावपळ होणार नाही ते आल्यानंतर. तिकडं सगळं बघू शकता तुम्ही, हळदी, कुंकू, तेल, वाती, पाण्याची बॉटल आणि तांदूळ, डाळ हे सगळं आणून ठेवलं. आता आलेली आहे मी किचनमध्ये आणि अगोदर भाजी बनवते. तर ही मेथीची भाजी रात्रीच निवडून ठेवलेली आहे आणि कोथिंबीर पण मी निवडून ठेवलेली होती. तर हे सगळ्या भाज्या एकदम बारीक मी चिरून घेत आहे. तोपर्यंत इकडे मुगाची डाळ ही शिजलेली आहे, म्हणजे डाळ अर्धीवट शिजून घ्यायची, पूर्णपणे शिजवायची नाही. खूप छान ही भाजी बनवून तयार होते. आणि पॅक करून द्यायला काय बनवायचं खूप मोठं टेन्शन असतं ना आपल्याला की काय द्यायचं. मी जास्तीत जास्त भज्जीच बनवत असते जर पॅकिंग करून द्यायचं आहे, कारण 3-4 दिवस ते टिकते. पण 1 दिवसासाठी द्यायचं होतं आणि ही म्हणत होती की भजी वगैरे नको, आता वेळा अमावस्या जवळ आलेली आहे तेव्हाच बनव, आता नको, आता फक्त एक वेळचं जेवण होईल तितकंच बनवून दे. तर मेथीची भाजी ठीक आहे, म्हणजे आता घरी जेवण करायला होईल आणि सोबत त्यांना देण्यासाठीही होईल. तर इकडं लसणाचा तडका दिला, म्हणजे भाजी कोथिंबीर एकदम बारीक चिरून घेतली. कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं, लसूण टाकलेलं आहे, परतून घेतलं. नंतर थोडीशी हळदी पावडर टाकली आणि जी मेथीची भाजी ती टाकून परतून घेतली. अगोदर खूप जास्त वाटत होती, पण जसं आपण परतत गेलं तशी ती कमी होते आणि बघू शकता एकदमच कमी झालेली, खूप थोडीशी झाली. असं वाटतं की यामध्ये कोथिंबीर टाकली तसं वाटते, म्हणजे मेथीची भाजी टाकल्यासारखी वाटतच नव्हती. नंतर डाळ टाकली, चवीपुरतं मीठ टाकलं, छान मिक्स करून कमी गॅसवरती थोडा वेळ ठेवलं. तर मस्त अशी मेथीची सुकी भाजी म्हणून तयार झालेली आहे. आता ठेचा वाटून घेऊ. तर छोटं खलबत घेतलं, यामध्ये अगोदर मी जिरं टाकलेलं, जिरं छान बारीक करून घेतलं. नंतर 4-5 पाकळ्या लसूण टाकलेला आहे आणि छान वाटून घेतलेले बारीक. आणि यामध्ये मिरचीची पेस्ट मी टाकणार आहे, म्हणजे मिरच्या भाजून पेस्ट बनवून मी ठेवलेली होती. आता दुसऱ्या मिरच्या नाही संपलेल्या आहेत, पण ही जी पेस्ट आहे ना तीच टाकलेली आहे मी. आणि चवीपुरतं मीठ टाकलं, म्हणजे मी अगोदर असंच वाटून ठेवलेलं होतं भाजीला टाकण्यासाठी, पण आता ठेचा बनवायचा, यामध्ये आवडीप्रमाणे शेंगदाण्याचं वाटण पण टाकलं तरी पण चालतं. खूप छान टेस्टी ठेचा बनून तयार होतो, पण मी असाच वाटलेला आहे कारण दह्यासोबत खायचा आहे. आणि छान बारीक हे वाटून घेतलेलं आहे. तर ठेचाही बनवून तयार झालेला आहे. आता ज्वारीच्या भाकरी बनवून घेते. पीठ घेतलेले, पीठ मळून घेऊया आणि पातळ अशा भाकरी बनवणार आहे, म्हणजे घरी थोडीशी जाड बनवली तरी पण चालते, पण पॅक करून द्यायचं आहे म्हणून एकदम पातळ पातळ अशा भाकरी मी इकडं बनवून घेतात. आणि तसं तर दिनेशचे पप्पा म्हणत होते की 8 वाजेपर्यंत सगळं रेडी करून ठेव, म्हणजे 8 वाजता त्यांना जायचं आहे आणि कार घेऊन जाणार आहेत, म्हणजे इथून दोघं यांचे मित्र आहेत, सगळे मिळून जात आहेत. तर सगळेजण घरात न घेत आहेत भाकरी वगैरे, तेच म्हणत होते जास्त देऊ नको, आणि तिथं पण प्रसाद असतो तर थोडंफार हे थोडंफार ते घेतील म्हणून जास्त देणार नाही आहे. तर इथं त्यांना देण्यासाठी आणि घरी जेवण करण्यासाठीच मी भाकरी बनवल्या. तर इकडं मस्त अशा ज्वारीच्या भाकरी बनवून तयार झालेल्या आहेत. आणि तोपर्यंत बाबा हे जेवण करायला आलेले, तर अगोदर मी बाबांना जेवायला वाढलं आणि आता मी बॅग भरून घेते. सगळं आणून ठेवलेलं आहे इथं. बाबा म्हणत आहेत बॅग बघून की दिनेश उद्या कॉलेजला जात आहे का, बॅगमध्ये सगळं भरत आहे. तर दिनेश नाही, दिनेशचे पप्पा जात आहेत ते सांगत आहे बाबांना. तर इकडं यांचे एक जोडी कपडे मी बॅगमध्ये ठेवत आहे आणि शॉल, टावेल हे सगळंही मी बॅगमध्ये ठेवत आहे, कारण थंडी खूप आहे ना, त्यामुळे शॉल वगैरे देत आहे. म्हणजे आता रात्री जात आहेत आणि पहाटे तिथं पोहोचणार, आणि जसं रांगेत लागतील ना तसं थंडी पण खूप वाजायला लागते, एकदम खुल्लं असतं. आणि म्हणत आहे की जवळ नदी पण आहे तिथं. मी कधीही गाणगापूरला गेलेली नाही, पण हे म्हणत असतात. दिनेश पण गेलेला आहे, दीपक गेलेला आहे, सगळेजण गेलात, फक्त मीच गेलेली नाही आहे, कारण असाच गोंधळ असतो, सगळं घरचं आवरायचं असतं आपल्याला, आणि एकतरी रात्रीच्या वेळी जातात वर्षाला, त्यामुळे ना जाणंच होत नाही. तर इकडं सगळ्या वस्तू घडी घालून मी बॅगमध्ये ठेवत आहे, म्हणजे या बॅगला ना समोर जीभ नाही आहे, चेन नाही आहे. तर इथं गंध, शॅम्पू वगैरे हे ठेवण्यासाठी तर एक वेगळं कवर करून मध्ये ठेवणार आहे, म्हणजे पटकन त्यांना आंघोळ केल्यानंतर भेटेल, कारण आपण एकत्र ठेवलं तर खूप गोंधळ होतो, नंतर भेटत पण नाही आहे त्यांना. त्यामुळे एक वेगळं कवर मी समोर ठेवलेलं आहे, समोरच्या चेनमध्ये. म्हणजे छोटे असले त्यामध्ये सगळं मेकअपचं आपण ठेवतो, पण याला नव्हती चेन, त्यामुळे असं ठेवलेलं आहे. तर इकडं कपडे वगैरे आणि शॉल हे सगळं ठेवलं, पाण्याची बॉटल, परत जे आता शिदा द्यायचा आहे, परत सगळं पूजेचं नाही एका कवरमध्येच केलेलं आहे. म्हणत होते की बॅग मंदिरात नेणार नाहीत, कारमध्ये राहील बॅग, फक्त पूजेचं जे सामान आहे ते वेगळं ठेव, म्हणून मी ते एका वेगळ्या जीवमध्ये ठेवलेलं आहे इकडं. तर हळदी, कुंकू, तेल, वाती आणि शिदा, जे डाळ तांदूळ मी बांधलेले आहेत ते सगळं, तर एक वेगळं कवर आणलेलं आहे मी. तर आता थोड्या वेळात हे पण येतील. टायमिंग बघू शकता, रात्रीचे 8 वाजलेले, तर 8चं टायमिंग मला याने दिलेलं होतं आणि माझं सगळं आवरलं, पण आणखीन यांचा पत्ता नाही. खूप लेट आलेले होते, रात्रीचे 9 वाजलेले होते, तेव्हा कुठे घरी आल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि मग जायला निघालेले होते. तरी पण मी थोडंसं लवकरच आवरले, कारण आपलं आवरलं ठीक आहे,
कारण आपल्याला लेट झाला ना मग खूप ऐकावं लागतं, त्यांना लेट झालं तरी पण चालतं. तसं आहे, म्हणून मी माझी कामं आवरून घेते. तिकडं बॅग पॅक झालेली आहे, फक्त आता भाकरी भाजी सगळं मला पॅक करायचं आहे, पण ते नंतर करणार आहे. थोडंसं गार होण्यासाठी ठेवलेलं आहे. पाण्याची बॉटल वगैरे सगळं इथंच आणून ठेवलं आणि जे कपडे घालून जाणार आहेत ते पण मी इथंच ठेवलेले आहेत. तर हे आलेले आहेत आणि आल्यानंतर अगोदर आम्ही जेवण केलं आणि इकडं भाकरी भाजी दही आणि हिरवी मिरची जी मी वाटून ठेवली ठेसा ते पण सगळं ॲल्युमिनियम पेपरमध्ये दिलेलं आहे आणि बाकीची स्टीलच्या डब्यामध्ये दही आणि एका डब्यामध्ये भाजी छान गार झाली तरच पॅक केलं, म्हणजे गरम गरम पॅक केलं तर लवकर खराब होते ते, म्हणून छान गार करून घ्यायचं आहे अगोदर. तर इकडं सगळं बांधाबांधी झालेलं आहे. कवरमध्ये मी ठेवत आहे सगळं वेगवेगळं, म्हणजे काही सांडा लोंडा झाला तरी पण भाकरी खराब होऊ नये म्हणून फक्त भाकरी मी एका कवरमध्ये पॅक केलं हे आणि दही एका कवरमध्ये पॅक केलं आणि सगळे एका पिशवीत ठेवून देते. तर झालेली आहे यांची बॅग पॅक. आता थोड्या वेळात जायला निघतील. आणखीन दिनेश आलेला नाही, गॅरेजमध्येच आहे तो आल्यानंतर जेवण करेल आणि खूप जास्त भांडे झाले तर सगळे भांडे घासण्यासाठी आज मला खूप लेट झालेला होता. रात्रीचे 11 11:30 वाजलेले होते. म्हणजे मी ना दुपारची जी भांडे होते ना ते पण तसे ठेवलेले होते, कारण आज खूप धावपळ झाली जसं तुम्ही बघितलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये. आज सासूबाईंची पुण्यतिथी होती, तर सगळे पाहुणे वगैरे आलेले होते आणि खूप लेट झालेला होता मला. आणि पात्रामध्ये जेवण केलं ना त्यामुळे जास्त ताटल्या वगैरे नव्हत्या, पण जे पातेले वगैरे होते काढलेले ते जास्त झालेले होते. तर ते सगळे आता मी घासून घेणार आहे. विचार केला की स्वयंपाक करायचं, कारण संग सगळी कामं होती. 5 मिनिटे असं नाही की मी निवांत बसलेले आहे, आज इतकी धावपळ सुरू होती. सगळं आवरलं आणि लगेच यांचं म्हणणं होतं की मी रात्री जाणार आहे आणि माझ्यासाठी टिफिन म्हणजे भाकरी वगैरे बनवून ठेव. तर लगेच मी स्वयंपाकाला लागलेली होते, त्यामध्ये मला वेळच भेटला नाही. तर बॅग आवरलेली, आता हे पण जायला निघालेले आहेत. तर यांची पाया पडत आहे, म्हणजे देवस्थानी जात आहेत तर पाया पडत आहे. तर आता जात आहेत. आता मी पुढची कामं आवरून घेते आणि तोपर्यंत दिनेश पण येईल, जेवण करेल. यावेळी टायमिंग सांगितलं रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत आणि आत्ता दिनेश पप्पा गाणगापूरला जाण्यासाठी निघालेले आहेत. अगोदर म्हणत होते की 8 वाजताच जायचं आहे, पण त्यांना घरी यायलाच लेट झाला. मी अगोदरच आवरून ठेवलेलं होतं, बॅग वगैरे स्वयंपाक सगळंच करून ठेवलेलं होतं. मेथीची भाजी भाकरी आणि ठेसा हे सगळं बनवून मी दही पण विरजू लावून डब्यात भरून ठेवलेलं होतं, पण यांना यायला थोडासा लेट झाला. तर आता गेलेले आहेत, त्यांचं आवरून दिलं आणि दिनेश आणि म्हणजे दोघंजण येतील जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे ते आणखीन जेवण करायचे आहेत. माझं बाबांचं यांचं तिघाचं जेवण झालेलं आहे. तर आता भांडी मी अगोदरच क्लीन करून घेतली, खूप जास्त भांड्यात झालेले होते. तर आता साडी वगैरे चेंज करते, चेहरा धुवून घेते. सकाळपासून माझा अवतार असाच आहे. म्हणजे कुंकानं भरलेलं कपाळ. मला काय म्हणजे आज ना वेळेची कमी, आज इतकी धावपळ झाली ना सगळ्यांचं आवरून देण्यामध्ये खूपच जास्त. बघू शकता किचन चकाचक झालेली आहे आणि सगळी कामंही आवरलेली. आता मी चाललेली आहे झोपायला. तर सगळ्यांना गुड नाईट. तर आता यासोबत या व्हिडिओला इथेच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय बाय, टेक केअर. सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुड नाईट.